तं विद्यासागरं प्रणमामि नित्यम्. आज आपण या ठिकाणी विद्यासन्मतीदास सेवा संस्था कोल्हापूर संचलित वीराचार्य ॲडव्होकेट बाबासाहेब कुचनुरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या माध्यमातून परमपूज्य 108 आचार्य श्री विद्यासागरजी मुनी महाराज यांना विनयांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. कर्नाटकमधील सदलग यासारख्या ठिकाणी 10 ऑक्टोबर 1946ला ज्या महाराजांचा जन्म झाला की ज्यांना विद्याधर से विद्यासागर तक अशा पद्धतीनं ज्यांनी टप्प्याटप्प्यानं मार्गक्रमण करत आचार्यश्री ही पदवी ज्यांनी धारण केली ते परमपूज्य 108 आचार्य श्री विद्यासागर मुनी महाराज की ज्यांचं काल सकाळी 2:30 वाजता पहाटे त्यांचं देहावसन झालं. त्यांना विनयांजली अर्पण करीत असताना महाराजजींनी त्यांच्या एकूण कालखंडामध्ये म्हणजे 78 वर्ष त्यापैकी सुरुवातीचे 10 वर्ष सोडले तर त्यानंतर त्यांनी जे काही देशभूषण महाराजींच्या माध्यमातून जे काही ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये त्यांनी अध्ययन केलं, अध्ययन केल्यानंतर ब्रह्मचर्य अवस्था त्यांना देशभूषण महाराजींच्याकडून घ्यायचं होतं आणि महाराजजी द्यायला तयार नव्हते. अशा स्थितीमध्ये त्यांनी 3 दिवसाचं त्यावेळी उपवास केला की आपल्याला ब्रह्मचर्य अवस्था प्राप्त व्हावी, आम्हाला द्यावं महाराजांनी. आणि मग ज्यावेळी त्यांच्या एक अट्टहासपणामुळे म्हणा 3 दिवस त्यांनी उपवास केल्यानंतर आचार्य श्री देशभूषण महाराजजींनी त्यांना ब्रह्मचर्य हे पद त्या ठिकाणी दिलं. आणि मग ब्रह्मचर्य अवस्थेतून त्यांनी प्रत्येक टप्पा ओलांडत खरं म्हणजे 4थी शिकलेले महाराजजी, परंतु त्यांचं एकच मूकमाटी काव्यसंग्रह जर आपण वाचलो तर आपल्याला लक्षात येतं की जे ज्ञानपीठ पुरस्कार जे दिलं जातं म्हणजे कालच गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला उर्दू काव्यसंग्रहाला. ते जे ज्ञानपीठ पुरस्कार जे आहे त्या संस्थेनं हे मूकमाटी त्यांचं महाकाव्य म्हणायला पाहिजे, हे महाकाव्य त्यांनी त्याची छपाई केली ग्रंथ स्वरूपामध्ये. लक्षात घ्या, जवळजवळ 113 जणांनी सर त्या मूकमाटीवर PhD धारण केलेले आहेत. आणि जवळजवळ ते PhD धारण केलेले जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ वेगळे, परंतु त्याचं जे समीक्षा जी झालेली आहे ते 18 ग्रंथामध्ये समीक्षा झालेली आहे. म्हणजे एक मूकमाटी काव्यसंग्रह जर महाकाव्य आपण घेतलं तर त्याच्यावर 18 समीक्षणात्मक पुस्तकं त्या ठिकाणी लिहिली गेली. आणि हे लिहिणारे जे आहेत त्यांची जर तुम्ही यादी वाचला तर ते सगळे PhD धारक आहेत. सांगायचं तात्पर्य आहे की एक 4थी शिकलेले महाराजजी की ज्यांनी 9वी शिकलेले महाराजजी ज्यांनी मूकमाटीसारखं महाकाव्य लिहितात. आणि या महाकाव्यामध्ये म्हणजे जे एक मडकं जे असतं ते मडकं आतून बाहेरून कशा पद्धतीनं तावून सुलाखून त्या ठिकाणी निघतं. म्हणजे आज संस्कारशील विद्यार्थी ज्या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं घडतो त्याला जसं त्याची जडणघडण त्या ठिकाणी केली जाते, याचं एक प्रतिकात्मक त्या महाकाव्यामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे मूकमाटी महाकाव्य आज जगामध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये त्याचं वितरित झालेलं आहे. आणि ते वाचताना जो आनंद मिळतो म्हणजे एकदा वाचल्यानंतर ते समजत नाही आपल्याला, 2-3दा वाचल्यानंतर ते आपल्याला थोडंफार कुठंतरी आकलन होतं. एवढं सुंदर महाकाव्य मूकमाटी महाराजांनी त्या ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. मित्र म्हणेन प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जसं
आपण आगमशास्त्र त्या ठिकाणी ठेवतो, तशा पद्धतीने हे मूकमाटी आपल्या प्रत्येकाजवळ पाहिजे आणि ते वाचलं पाहिजे. आणि त्या वाचनातून म्हणजे संस्कार कशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं होत जातात, चारित्र्य जडणघडण कशा पद्धतीनं होत जातं, याचं अत्यंत सुंदर प्रतिकात्मक महाराजजींनी काव्याच्या माध्यमातून लिहिलेलं आहे, महाकाव्याच्या माध्यमातून लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीचे आणि त्यांची प्रवचनं ग्रंथ भरपूर आहेत, जवळजवळ 130पेक्षाही जास्त त्यांचे प्रवचन ग्रंथ आहेत. ते प्रवचन ग्रंथसुद्धा म्हणजे एक विषय घेतला तर महाराजजी त्यातून प्रतिकात्मक कशा पद्धतीनं बोलायचं की जे समजावून घ्यायला सुद्धा, आकलन करून घ्यायला सुद्धा ते जड जाईल, अशा पद्धतीची त्यांची आध्यात्मिक वाणी जी होती किंवा आध्यात्मिक तयारी जी होती, हे आपल्याला त्यांच्या प्रत्येक वाणीतून, प्रत्येक प्रवचनातून आपल्याला आढळून येतं. मग ते प्रवचन पारिजातिक असेल, त्यांनी प्रवचन दिलेल्या गुरुवाणी भाग 1-2 असतील, म्हणजे विद्यानंद महाराजांचे सुद्धा श्वेतपिच्छाचार्य विद्यानंदजी महाराजजी जे आहेत त्यांचे सुद्धा गुरुवाणी भाग 1 ते 4 आहेत आणि त्यानंतर स्वानंद विद्यामृत त्यांचं लिहिलं गेलं. परंतु आचार्य श्री विद्यासागर मुनी महाराजांचं सुद्धा सुरुवातीला लिहिलेले गुरुवाणी भाग 1-2, परंतु ते सुद्धा आपल्याला आकलन करून घ्यायला अत्यंत, म्हणजे विद्यानंद महाराजांचं प्रवचन जे आहे ते दृष्टांत पद्धतीनं त्यांनी दिलेले असतात आणि विद्यासागरजी महाराज जे आहेत त्यांची जी प्रवचन आहेत की त्यांचं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान अगदी गहन, गंभीर आणि गूढवादी जे म्हणतो अशा पद्धतीनं त्यांचं तत्त्वज्ञान आहे आणि हे समजावून घ्यायला खरोखरच खूप कठीण आहे आणि ते आपण बऱ्याच वेळाने परत परत वाचल्याशिवाय आपल्याला ते कळत नाही, आकलन होत नाही आणि म्हणून ते आपण आकलन करून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मी परत एकदा परमपूज्य 108 आचार्य श्री विद्यासागरजी मुनी महाराजांना या ठिकाणी विनयाञ्जली अर्पण करीतो आणि मी माझं मनोगत थांबवतो.